यानंतर बघूयात एक महत्वाची बातमी येते, एक ब्रेकिंग बातमी बघूयात। भोंदू अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिवनिका संस्थानचे सचिव नामकरण आवारेला अटक करण्यात आली। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, भोंदू खरातच्या कबुलीनंतर आवारेला अटक करण्यात आली आहे। जगदंबा माता पतसंस्थेमध्ये खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाले आणि त्यानंतर आवारेला अटक करण्यात आली। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, नामकरण आवारे हे या जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष चेअरमन आहेत आणि त्यांनीच ही संस्था स्थापन केलेली होती आणि आता त्यांनाच या ठिकाणी अटक केल्याचं म्हटलं जात आहे। आपण जर बघितलं तर सकाळी खरात हे सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आलेले होते। जगदंबा पतसंस्थेमध्ये जी काही त्यांची 32 बेनामी खाती होती, ती खाती चा व्यवहार तपासण्यासाठी म्हणून त्यांची चौकशी करण्यासाठी शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि एकूणच जी काही कबुली खरात यांनी दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आज नामकरण आवारे यांना अटक करण्यात आलेली आहे। आता त्यांच्याकडून एकूणच या सगळ्या पतसंस्थेमध्ये चालत असलेला भ्रष्टाचार समोर येणार आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी समता पतसंस्थेमध्ये म्हणजे राहत्याला नगर जिल्ह्यातल्या राहत्यामध्ये आपल्याला अशी बनावट खाती समता पतसंस्थेमध्ये अनेक आढळून आली होती आणि त्याच्या सगळ्यांचं ऑपरेटिंग जे होतं स्वतः अशोक खरात करत होता। त्यामध्ये चाकणकर, प्रतिभा चाकणकर चा मुलगा असे सर्वांची खाती या ठिकाणी आपल्याला मोठ्या मोठ्या लोकांची खाती आपल्याला दिसली होती आणि आता जगदंबा पतसंस्थेमध्ये सुद्धा ही खाती आढळून आल्यामुळे एकूणच जे काही बेनामी साम्राज्य आहे खराचं आता हळूहळू उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी योगेश, आता या सगळ्यामध्ये आपण बघतोय नामकरण आवारे यांनी हे आरोप सुद्धा फेटाळलेले होते, मात्र आता भोंदू खरातनंच कबुली दिल्यामुळे आता त्यांना अटक करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे। सुरू आहे योगेश। हा, खरं म्हणजे खरातचं जे काही सगळं साम्राज्य होतं ते सिन्नरमध्येच उभं राहिलेलं होतं। मूळचा तो सिन्नरचा होता आणि शिवनिका संस्थान सुद्धा हे सिन्नरमधलंच होतं। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आता खरातची चौकशी होमग्राऊंडमध्ये होते हो, त्याने या होमग्राऊंडमध्ये अनेक जणांना फसवलेलं आहे। लहानपणापासून तो जसा मोठा झाला त्याच्या तरुणपणामध्ये सुद्धा त्याने अनेकांना या ठिकाणी गंडवलेलं आहे। अनेकांच्या तक्रारी त्याच्या विरोधातल्या आहेत, मात्र त्या काही पोलिसात गेलेल्या नाहीत। त्यामुळेच तो हळूहळू मोठा होत गेला। कुठलाही गुन्हा नोंदवला गेला नाही, FIR झाले नाही, म्हणून त्याचा संपूर्ण जो काही भोंदूगिरी होती ती वाढत गेली आणि फसवण्याचे कार्यक्रम तो वाढत गेला। लोकांना फसवण्यामध्ये तरबेज झाला आणि आज आपल्याला बघायला मिळतंय की तो अक्षरशः काळ्या पैशाचे व्हाईट करणं आणि त्याचबरोबर भोंदूगिरी करून लोकांना अस्खलितपणे फसवणं हे त्याचा चांगला हातोटी त्याची झालेली होती आणि त्यातूनच आज हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आता पोलीस खरातला पोलिसांचे 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेलीच आहे। या 5 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये अजून काय काय कारनामे त्याचे या भागामधले समोर येतात ते सगळ्यांच्याच आता हळूहळू आपल्याला लक्षात येणार आहे। अगदी या नामकरण आवारे यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, त्यामध्ये भोंदू अशोक खरात हा देवाचा अवतार आहे, त्याची प्रचिती आले वगैरे असं करून या भोंदूचा उदात्तीकरण करण्याचं काम सुद्धा या नामकरण आवारेंच्याकडून करण्यात आलं होतं। खरे नामकरण आवारे यांनीच एक प्रकारे त्यांना मोठं केलं होतं असं म्हणायला हरकत नाही। खरात ज्यावेळेस ही सगळी भोंदूगिरी करत होता त्या भोंदूगिरीमधून त्याने आपला प्रभाव हा नामकरण आवारे यांच्यावर पाडला आणि त्यातून हळूहळू नामकरण आवारे सुद्धा हे शिवाचे भक्त होते, महादेवाचे भक्त होते आणि त्यांनी शिवनिका संस्थान उभारल्यामुळे आणि त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर उभारल्यामुळे नामकरण आवारे हे सातत्यानं त्यांच्यासोबत राहत होते आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्य या माध्यमातून आपण करूया असं म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत राहण्यास सुरुवात केली आणि त्यातून बरेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यांनी यामधून केले। त्यात जगदंबा पतसंस्थासुद्धा त्यांच्याच समोर ही उभी राहिली। एक वेळ तर अशी होती की अशोक खरात हे जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन होते। त्यामुळे आपण बघू शकतो की या दोघांनी मिळून या ठिकाणी बरंचसं काम या जगदंबा पतसंस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यामुळे स्वतः नामकरण आवारे यांनी ही खाती उघडण्यास भाग पाडली किंवा आपण म्हणूया त्याला सहमती दर्शवली, पण अशोक खरातने त्यांच्या चेअरमन असण्याच्या काळामध्ये काय काय उद्योग केलेत हे आता सुद्धा समोर येणार आहे। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय शिवनिका संस्थानचे सचिव नामकरण आवारे यांना अटक करण्यात आल्यानंतर आता इतर जे सदस्य आहेत किंवा त्या संस्थांवरचे ट्रस्टी आहेत यांच्या सुद्धा अडचणी वाढताना दिसणार आहेत पुढच्या काळामध्ये।
जर आपण बघितलं तर आता ही चौकशी केवळ जगदंबा पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराची किंवा तिथं जे काही उघडण्यात आलेल्या बेनामी खात्यांची आहे. शिवनिका संस्थांमध्ये कधी काळी नामकरण आवारे हे सचिव होते. त्यांनी त्या पदाचा राजीनामा गेल्या 4-5 वर्षापूर्वी दिला असा त्यांनी त्यावेळेस दावा केलेला होता. त्यामुळे त्यांच्या काळातल्या ह्या सर्व गोष्टी खरं त्यांच्या समोर येऊ शकतील आणि त्याचबरोबर त्यांनी शिवनिका संस्थांमध्ये चालण्यात असलेले सर्व उद्योग हे नामकरण आवारे यांच्यापेक्षा अधिक लोकांना माहिती नाही. कारण की जे काही गोंधळ त्यांनी घातले होते त्यामुळेच नामकरण आवारे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता या सर्व गोष्टी समोर येणार आहेत. आपण जर बघितलं सिन्नरमध्ये अनेकांच्या नावावर बेनामी संपत्ती ही खरातने जमवलेली आहे. याच ठिकाणी असलेल्या एका राजकीय नेत्याच्या जवळच्या माणसाने सुद्धा या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची संपत्ती त्याच्या नावावर आहे. अनेक अशोक खरातची वाहनंसुद्धा त्याच्या नावावर आहेत. पोलिसांनी त्याला केवळ ताब्यात घेतलं होतं आणि नंतर चौकशी करून सोडून देण्यात आलं होतं. त्यामुळे उद्या त्यालासुद्धा अटक या ठिकाणी होऊ शकते. नामकरण आवारे यांचे अनेक उद्योग या ठिकाणी आहेत. प्रामुख्यानं सिन्नर MIDC हा त्यांचा मुख्य या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे यातल्या सर्वच आता गोंधळ जे आहे ते समोर येतील. योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.